नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण सुके बोंबीलची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मोठी मूठभर सुके बोंबील घेतलेले आहेत आणि ते 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत, जेणेकरून यामध्ये काही कच असते किंवा माती असते ती व्यवस्थित निघून जाईल। आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, हलक्या हाताने या पद्धतीने असे चोळून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आता आपण हे पाणी काढून घेऊया। गॅसवरती कढईमध्ये मी 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेले आहे। आता आपण हे बोंबील धुवून घेतलेले आहेत, हे तेलावर काढून घेऊया। छान लाल रंग येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। तर गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे। हलकासा लाल रंग येईपर्यंत आपण बोंबील छान परतून घेतलेले आहेत। यामध्येच आता आपण 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, हे काढून घेऊया। आता आपल्याला गॅस इथे फुल करून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजावा यासाठी मी मीठ यामध्ये काढून घेते। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि कांदा व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपला कांदा जोपर्यंत परतून होतोय तोपर्यंत जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला जी बेल दिसते ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन रेसिपी येतील त्या तुमच्यापर्यंत मिळतील। हे बघा, याच पद्धतीने आपण कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। यामध्येच आता आपण अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर काढून घेऊया। आणि यामध्येच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तो काढून घेते। यामध्येच आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मीठ आपण सुरुवातीलाच यामध्ये काढून घेतलेलं आहे, त्यामुळे मीठ इथे आता मी टाकलेलं नाहीये। तुम्ही चव बघून नंतर यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस इथे आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 कप इतकं गरम पाणी काढून घेते। पाणी यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे, तर त्यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजवून घेऊया। झाकण उघडून बघूया। हे बघा, आपण जे पाणी टाकलेलं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे। आपण अगदी थोडासाच रस्सा ह्या भाजीला ठेवून घेतलेला आहे। ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही भाजी बनून तयार होते। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली सुके बोंबीलची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही सुक्या बोंबलाची रस्सा भाजी एकदा तरी तुम्ही घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।